2 सराफा दुकाने फोडली। मेहकर तालुक्यातील जानेफळमध्ये दिनांक 28 जून एकाच रात्री चोरट्याने 2 सराफा दुकाने फोडली। जानेफळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार आदिनाथ मोरे यांची नुकतीच बदली झाली असून नवनियुक्त ठाणेदार शरद माळी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच ही मोठी चोरी घडून आली। साईराम ज्वेलर्स आणि माऊली ज्वेलर्स या 2 दुकानांमधून सुमारे 11 लाख रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। शनिवारी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास पाऊस सुरू होता आणि विद्युत पुरवठाही खंडित झाला होता। तेव्हा चोरट्यांनी डाव साधून दीपक रतनलाल अग्रोया यांच्या साईराम ज्वेलर्सचे कुलूप तोडून अंदाजे 7,30,000 रुपयांच्या चांदीचे दागिने आणि नगदी 4,800 रुपये लंपास केले। चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर सोनार गल्लीतील वैभव हिम्मतराव आवले यांची माऊली ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला आणि 3 लाख रुपये किमतीची चांदीचे दागिने लपास केले। दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून DVR संच चोरून नेला। सकाळी वैभव आवले व प्रतीक आवले हे दोघे बंधू दुकान उघडण्यासाठी गेले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आले। तेव्हा त्यांनी तात्काळ ठाणेदार अजित मोरे यांना मोबाईलद्वारे माहिती सांगितली। तेव्हा अजिनाथ मोरे यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि युद्ध पातळीवर तपास चक्र फिरवून फॉरेन्सिक टीम व डॉग पथक यांना पाचारण केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहकर पोलीस व विभागीय अधिकारी संतोष खाडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले। पोलीस अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चोरट्यांच्या मागावर लक्ष ठेवून या घटनेचा तपास लवकरात लवकर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण तोंडाला रुमाल बांधून मोटरसायकलने येत असल्याचे दिसून आले। नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार शरद माळी यांना चोरट्याने सलामी देऊन एक आव्हानच दिले आहे। तेव्हा या चोरीचा तपास पोलीस कशा पद्धतीने हाताळतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। IB7 न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर।